मी सचिन बाबासाहेब तांबे, राहणार तांबेवाडी, मांडवे, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. हे आमचे बंधू रवींद्र बाबासाहेब तांबे आणि हे आमचे मधले बंधू राजेंद्र बाबासाहेब तांबे. आज आपण सर्वजण इथे डाळिंब शेतीमध्ये साधारणतः आपण 2019 मध्ये डाळिंब या पिकाची लागवड केली. त्याच्या अगोदर डाळिंब पिकाची लागवड करण्या अगोदर आपण ऊस क्षेत्र, कांदा क्षेत्र, मका अशी विविध पिकं घेत होतो, कपाशी घेत होतो. पण त्यामध्ये बऱ्यापैकी इन्कम जर खर्च वजा जर काढला तर त्यामध्ये काही असं फारसं काही राहत नव्हतं. त्यानंतर आम्ही विचार केला आणि डाळिंब क्षेत्राकडे वळालो. तर डाळिंब शेतीकडे वळत असताना सुरुवातीला मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर BT गोरे सर यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवातीला डॉक्टर चिंदे सर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्यावेळेस सुरुवातीला प्लॅन्टेशन केलं त्यावेळेस चांगल्या प्रतीचे रोप कुठं अवेलेबल होतील याचा हे केलं. त्याच्यानंतर ते रोपं अवेलेबल केल्यानंतर त्यांच्या सांगण्यानुसार आणि यूट्यूब चॅनलच्या मार्गदर्शनाखाली त्याचं प्लॅन्टेशन केलं. प्लॅन्टेशन केल्यानंतर 2019 पासून आम्ही सुरुवातीला पहिल्या वर्षी चांगल्या प्रतीचं डाळिंब काढलं. दुसऱ्या वर्षीही त्यामध्ये चांगल्या प्रतीची भर झाली आणि आज साधारणतः तिसरं वर्षाचा पिका आपल्या समोर आहे. तर या तिसऱ्या वर्षामध्ये तर साधारणतः साईज पण खूप चांगल्या प्रतीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्याकडे असं म्हणलं जातं की काळ्या शेतीमध्ये डाळिंब पिकवला जात नाही किंवा डाळिंब येत नाही व्यवस्थित. तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तर काळ्या पिकामध्ये खूप चांगल्या प्रतीचा डाळिंब आणि त्याची क्वालिटी खूप चांगली येते आणि साईजचा इश्यू थोडासा असतो परंतु तो काही असा काही हे होत नाही. तर त्याचं पण चांगल्या प्रतीचं साईज आपल्याला काळ्या याच्या जमिनीमध्ये मिळवता येते. तर आपणाला सर्वांना एक सांगू इच्छितो की आज आपण आपल्या डाळिंब शेतीमध्ये आहेत. तर या डाळिंब शेतीमध्ये तर आपल्याला सर्वांच्या एक डॉक्टर BT गोरे सरांच्या मार्गदर्शनाने आणि ईश्वर साक्षीच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने इथे आम्ही चांगल्या प्रतीचा डाळिंब आज इथे तयार केलाय. आपण साधारणतः या डाळिंब चालू वर्षाचा बहार तर 20 फेब्रुवारी 2024 या दिवशी आपण त्याला पाणी दिलंय. साधारणतः पाणी सुरुवातीला देताना चांगल्यापैकी 5-6 घंटे पाणी दिलं. त्याच्यानंतर आपण त्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने केलं. खाली जर आपण बघणार असाल तर आपण पाचट मल्चिंग त्यामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यानंतर सध्या चालू वर्षीचं जे वातावरणाचा जर विचार केला तर ढगाळ वातावरण बऱ्याच दिवसापासून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये तर आम्ही सुरुवातीपासूनच एकदम दक्ष राहिलो. तर व्यवस्थितरित्या पाणी व्यवस्थापन केलं, व्यवस्थितरित्या औषधं, कीटकनाशक फवारणी, तुमचं बुरशीनाशक असेल या सगळ्या गोष्टी वेळची वेळी त्याला दिलेल्या आहेत. या कारणामुळे डाळिंबामध्ये आपल्याला कुठेही स्पॉट किंवा कुठेही असं टिपके वगैरे बघायला मिळणार नाही. कारण की त्याचं व्यवस्थित टाइम टू टाइम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. आता आपण साधारणतः इथे औषध फवारणी केल्यानंतर साईजसाठी जास्तीत जास्त साईज आपल्याला कशी मिळेल यासाठी आणि आपण साधारणतः एका एकरामध्ये 8 ते 10 टेलर शेणखत वापरले आहे. तर 8 ते 10 टेलर शेणखत वापरल्यानंतर त्यामध्ये रासायनिक ढोसाचाही आपण त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. तर रासायनिक ढोस साधारणतः DAP, युरिया, सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड, 10-26-26 असे विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा इथे वापर केलेला आहे. पण मी सांगू इच्छितो मॅक्झिमम यामध्ये आपल्याला शेणखताचा वापर जास्त प्रमाणात असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे का सरकी जे कॉटन केक आहे तर याचाही खूप चांगल्या प्रतीचा रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळतो. आता मी इतर आपल्या शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे की डाळिंब शेती खूप एक पैसा देणारी शेती आहे आणि आपण सर्वांनी याच्याकडे चांगल्या दृष्टीने जर प्रयत्न केले, चांगलं वेळेत व्यवस्थापन केलं, डाळिंब शेती करत असताना त्याच्याकडे आपण एक पूर्ण वेळ झोकून द्या, पूर्णपणे त्याच्याकडे आपण जर व्यवस्थितरित्या हे केलं तर निश्चित डाळिंब शेती ही परवडणारी आहे. तर यामध्ये आपण साधारणतः डाळिंब शेती करत असताना तर सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की काळी जमीन असेल तरी काळी जमीन जरी असेल तर त्यामध्ये व्यवस्थितरित्या खत पाणी वेळची वेळी जर सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.
आणि साधारणतः आपल्याला डाळिंब शेती करत असताना मार्गदर्शन चांगल्या प्रतीचं घेतलं पाहिजे. आपण मार्गदर्शन घेत असताना डॉक्टर BT गोरे सर हे अतिशय युट्यूब चॅनल आहे त्यांचं, युट्यूब चॅनल ऑनलाईन हे करतात आणि ते स्वतःही मार्गदर्शन वेळच्या वेळी देतात. तर यामध्ये आपण त्यांचंही मार्गदर्शनाखाली प्लांटेशन कसं करायचं, पुढचं बाकीच्या गोष्टी कशा करायच्या याचा आपण विचार निश्चितच एक मार्गदर्शन त्यातून घ्यावे आणि त्या पद्धतीने आपण चांगल्या प्रतीची शेती आपण डाळिंब शेती करू शकतो. आता डाळिंब शेती करत असताना डाळिंब हा वेळची वेळी आणि आजचं काम आज केलं पाहिजे, आजचं काम उद्या करण्याला योग्य नाही. तर डाळिंब शेती करत असताना आपल्याला असं वाटायला नको का आज आपल्याला रोग आलाय ना आपण 2 दिवसानं काहीतरी त्याच्यावर पर्याय काढू. आणि अलीकडे कसं होतं जे बरेचसे शेतकरी काय करतात, आज रोग आला, वेळची वेळी डाळिंब शेतीकडे कमीत कमी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 टायमिंगला शेतीला व्हिजिट दिली पाहिजे. त्यानुसार आपल्याला काय होतं, संध्याकाळी जर व्हिजिट दिली तर आपल्याला निश्चित काहीतरी त्याच्यात रोग दिसतो, काहीतरी दिसतंय. याच्यातून आपण दुसऱ्या दिवशी त्याचं लगेच क्लिअर कट त्याच्यावर निरासन करायचं आणि दुसऱ्या दिवशीच ते काम क्लिअर करून टाकायचं. तिसरा दिवस उजडून द्यायचा नाही. याच्याने हे काय होतं की शेती व्यवस्थितरित्या आपण हे करू शकतो आणि चांगल्या प्रतीची आपल्याला डाळिंब शेती निश्चितच आपल्याला बघायला मिळेल.